मला ना घरातल्यानी सगळ्यांनी ना एक दिवस गंडवले बघा, कसं ते सांगते हां. 15 ऑगस्ट होता बघा, त्या दिवशी छानशी आमच्या मराठी शाळेची ना अशी गावातून रॅली निघते. छान दिसत आहेत ना सगळे. आम्ही पण लहानपणी ना असंच यायचो बघा रॅली काढत, आणि छान अशा जोड्या आमच्या आधीच ठरलेल्या असायच्या मैत्रिणींच्या. हो, कारण तुझी जोडी कोणासोबत, माझी जोडी कोणासोबत, असं आमचं लहानपणीच आधीच ठरलेलं असायचं. 15 ऑगस्ट 4 दिवस आहे ना, तर आधीच आमचं ठरलेलं असायचं. आणि ती घोषणा द्यायची तर ती वेगळीच औरा असायचं त्यावेळेला. आणि आमच्या मराठी शाळेतनं छान अशा रांगोळी स्पर्धा होत्या, आणि 1ली ते 7वीची मुलं आहेत छोटी छोटी, आणि त्यांनी खूप छान अशा रांगोळ्या काढल्या होत्या बघा. मस्त अशा काय काय त्यांना जमेल तसं काढलं होतं. भारी वाटत होतं त्यांच्या रांगोळ्या बघून. छोटी छोटी पोरं आहेत. आमच्या वेळेस पण असायच्या. मस्त वाटायचं त्यावेळेला पण स्पर्धेत भाग घ्यायला, नंबर वगैरे आले की. आणि का ते आता खरं कारण सांगते, मला कसं गंडवलं. घरच्यांना म्हटलं नॅशनल हॉलिडे आहे, मला आता, तुम्हाला तर सगळ्यांना सुट्टी आहे, मला पण आता किचनमध्ये सुट्टी पाहिजे, मला नाही बाबा जेवण बनवायचं आज, मला स्पेशल तुम्ही हॉटेलमधून आणून द्यायचं. तर काय सगळे म्हटलेत माहिती आहे का, राहू दे आज जेवण नको, तू काहीच करू नकोस, भाजी भाकरी काय नको, तू फक्त आम्हाला थोडासा काहीतरी नाश्ता बनवून दे. ह्या थोड्याशा नाश्त्याला करत करत ना माझे 2-3 तास कधी ह्या राड्यात गेले ना, माझं मलाच कळलं नाही. मग गंडवलं का नाही सांगा बघूया. त्याच्यापेक्षा मस्त भाजी भाकरी केली असते, जेवण अर्ध्या पाऊण तासात झालं असतं. आता ह्याच्या पाठी मग 2-3 तास घालवत बसले उभं, याची मला शिक्षाच मिळाली म्हणा ना खरं तर. आणि हो, शिक्षा तर शिक्षा. मंचुरियन तर सगळ्यांनाच आवडली, खूप छान मंचुरियन झालेली. आणि ह्या सगळ्यांचाच आनंद बघून मग मला पण बरं वाटायला लागलं. मग मी पण विसरून गेले की माझे 2-3 तास कसे गेले. तर असो, तर चला भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.